7,363. सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय, यामध्ये वरिष्ठ महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापकांना कॅशचे लाभ जे आहेत ते मुलाखतीच्या तारखेनंतर दिले जातात, परंतु त्यांची जी ड्यू डेट असते त्या ड्यू डेटला खऱ्या अर्थानं दिले गेले पाहिजेत. त्याप्रमाणे UGC सुद्धा बऱ्याच वेळा आदेश झालेले आहेत आणि असताना देखील महाराष्ट्र शासनाकडून हे लाभ देय दिनांकाऐवजी मुलाखतीच्या तारखेस दिले जात आहेत. त्यामुळं या ठिकाणी UGCच्या निर्देशानुसार सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक पदोन्नतीसाठी कॅशचे लाभ देय दिनांकापासून मिळावेत अशी खऱ्या अर्थानं या ठिकाणी मागणी आपली आहे. त्यासाठी दिले जात नाहीत याचं उत्तर आपण दिलेलेच होय म्हणून, परंतु त्या ठिकाणी समितीही नेमली गेली होती. त्या समितीचाही कुठला निर्णय त्या ठिकाणी झालेला नाही. त्यामुळं हे लाभ ड्यू दिनांक म्हणजे देय दिनांकापासून दिले जाणार का, हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. सभापती महोदय, आपण स्वतः प्राध्यापक असल्यामुळेच हे प्राध्यापक होते म्हणूया, हा प्रश्न कळेल. अदरवाईज सर्वसामान्य माणसाला काही कळणार नाही. तर प्राध्यापकांना प्राध्यापक म्हणून प्रमोशन नसतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची क्वालिफिकेशन्स पूर्ण झाल्यानंतर जे बेनिफिट्स दिले जातात कॅश, तर त्याचा 7व्या वेतन आयोगाच्या निर्णयानंतर UGCचा निर्णय सायमल्टेनियसली असा आला की तो आहे 18 जुलै 2018चा, की यांना कॅशचे लाभ द्यावेत. आता त्याच्यामध्ये शासनाचं म्हणणं असं आहे, प्रामुख्याने अर्थ खात्याचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला यांचे त्यासाठी आवश्यक असणारे इंटरव्ह्यू होतात आणि इंटरव्ह्यूमधून निष्कर्ष निघतो की यांना कॅशचे लाभ द्यावे, तिथून घ्या, एवढाच मुद्दा आहे. UGCचं म्हणणं असं आहे की ज्या दिवशी ते पात्र ठरतात त्या दिवसापासून लावा. तर अर्थ खात्याचं म्हणणं असं आहे की ज्या दिवशी त्यांचे इंटरव्ह्यू पूर्ण होतील आणि निर्णय झाला की लागू. हा डिफरन्स जवळ 87 कोटी रुपयाचा असल्यामुळे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा एखादा निर्णय झाला आणि तो शासनावर आर्थिक भार पडणारा असेल तर UGCचा निर्णय हा शासनाने केला पाहिजे असं नाही. आता ह्या म्हणजे थोडक्यात प्राध्यापकांवर अन्याय आहे, त्याच्या विरुद्ध ते कोर्टात गेलेत आणि ती केस चालू आहे. मधल्या काळामध्ये ह्या सगळ्यांच्या प्रेशरमुळे आंदोलनाच्या आपण एक कमिटी अपॉइंट केली. त्या कमिटीने सुद्धा त्यांच्यासारखाच निर्णय दिला आहे, पण ही कोर्टातली केस निकाली लागेपर्यंत आपल्याला काहीच करता येणार. विक्रम काळे.